नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834 04 9050 व 9923 10 22 98. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा. सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून शासनाने डावलून बेकायदेशीर व मनमानीपणाने मंजुरी दिलेल्या वस्त्यांच्या कामाची चौकशी करावी व वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावे. सांगली जिल्हा परिषद समोर याकरता आंबेडकरी समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जाहीर पाठिंबा. शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी समस्त आंबेडकरी समाज नेते सचिन कांबळे, मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर, स्वप्नील बनसोडे, राजकुमार कांबळे, अरविंद कुर्णे, प्रवीण सरवदे, महेंद्र कांबळे, जयंत मगरे, परशुराम बनसोडे उपस्थित होते. आज येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं जे उपोषण चालू केलेलं आहे, आमचे बांधव सचिन कांबळे, सुशील खांडेकर आणि इतर माझे दलित मित्र हे यात उपोषणाला बसलेले आहेत. आज मला सांगण्यास अत्यंत दुर्दैव होते की आमचा पालकमंत्री, आमचा आमदार, आमचा मंत्री हा मागासवर्गीय आहे आणि मागासवर्गीय मंत्र्याच्या विधानसभे मतदारसंघामध्ये आज मागासवर्गीय लोकांच्यावर अन्याय होतोय. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आमचे पालकमंत्र्यांनी विचार केला पाहिजे की आपण आज आहोत कुणामुळे. आज तुम्हाला खाडे साहेब कोण कशामुळे म्हणता येईल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं आणि जी तुम्हाला संधी दिली त्यामुळं तुम्ही आज आमदार मंत्री झालेला आहे. ही जी फक्त पुण्य आहे तुमची नसून बाबासाहेब आंबेडकरांची. यात तुमचं कर्तृत्व शून्य आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आज कार्यामुळं जो महाराष्ट्र शासनानं जो निधी दिलेला आहे दलित वस्तीमध्ये दलितांची प्रगती करण्यासाठी, दलित वस्त्यांची सामाजिक सुधारणा करण्यासाठी, त्या निधीचं अंधाधुंदपणे वाटप या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. जिथं निधी नको आहे तिथं निधी डबल दिलेला आहे. जिथं निधीची गरज आहे तिथं निधीच दिलेला आहे. एखाद्या गावामध्ये काय अडचणी आहेत किंवा त्या गावामध्ये निधी कशासाठी पाहिजे? रस्त्यासाठी पाहिजे किंवा तिथं काय गटर बांधायचे आहेत का तिथं काय समाज मंदिर बांधायचं आहे किंवा तिथं स्मशानभूमीमध्ये निधी पाहिजे. याची कल्पना खरं म्हणजे गाव कमिटीला असते, तिथल्या सरपंचाला असते, तिथल्या स्थानिक दलित नेत्याला असते. त्या दलित नेत्याचा विचार न घेता, त्या कुठल्याही गावातल्या कमिटीला न विचारता या पालकमंत्र्यांनी जिथं स्वतःचे बगलबच्चे आहे त्या बगलबच्चे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दुप्पट तिप्पट आज निधी दिलेला आहे. आणि बाकीच्या ग्रामपंचायत किंवा ज्या दलित वस्त्या आहेत त्या सगळ्या तिने आज वंचित ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो, माझं असं सांगणं आहे की ज्या पद्धतीनं सचिन कांबळेंची जी मागणी आहे ती मागणीचा मी अभ्यास केला. त्यांनी आज ते काय स्वतःच्या मनानं सांगत नाहीत, त्यांनी आता कायदा घेतलेला आहे, त्यांच्या पुढे घटना आहे, शासनानं बनवलेले नियम आहेत. आणि मी आता पाहिलं, त्यांनी मला सांगितलं समजावून, प्रत्येक नियम डावलून त्यांनी आज निधी वाटप केलेलं आहे. तर या त्यांच्या कार्यपद्धतीला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि माझं आंबेडकर समाजाच्या वतीनं हे जे सचिन भाऊनी जे एक प्रकारचं जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाचा जाहीर पाठिंबा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.